नमस्कार मित्रांनो, मी अभिजित स्वागत करतोय आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी आहे आता ITI देवरीमध्ये और आपल्या आजूबाजूला ST बसेस दिसत आहेत। या बसेसनं मी आता जाणार आहे जमाकुडूमध्ये। तर पाहूया आजचा प्रवास कसा असतो। आपल्या सर्वांना घेऊन जातो मी आपल्यासोबत। तर हे बघा, खूप लोक इलेक्शन ड्युटीसाठी इथे आलेले आहेत आणि मला पण माझी बस मिळालेली आहे। तर मी आपल्या सर्वांना घेऊन चालतोय बसमध्ये जमाकुडू या गावाला। तर ही जी बस आहे, या बसने आम्ही प्रवास करणार आहोत जमाकुडूसाठी। तर मित्रांनो, मी पोचलेलो आहे इथे दरेकसा या ठिकाणी आणि आम्हाला राहण्यासाठी जिथे व्यवस्था केली आहे हा आहे दरेकसाचा बेस कॅम्प आणि इथे आम्ही आज रात्री स्टे करणार आहोत। तर पाहूया कशा पद्धतीनं इथे व्यवस्था केलेली आहे। आणि माझ्यासोबत माझे मित्र आलेले आहेत, हिमांशू सर। आम्ही एकाच कॉलेजमध्ये कार्यरत आहोत आणि दोघांची पण आजूबाजूलाच ड्युटी लागलेली आहे। तर मित्रांनो, आता सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहे आपल्या बोटवर आपल्या टीमसोबत। इथून जवळपास 1 किलोमीटर लांब आहे या बेस कॅम्पहून। तर थोड्या वेळामध्येच आम्ही आपल्या बोटवर पोहोचणार आहोत आणि बोटवर जाऊन जे काही आपल्याला प्रोसिजर करायचे आहे ते स्टार्ट करून 7 वाजता आज आपल्याला इलेक्शन सुरू करायचं आहे। आणि ही जी माझ्यासोबत मंडळी दिसत आहे हे इलेक्शन ऑफिसर्स आहेत। हॅलो सर। हॅलो अभिजित सर, आपला हा ब्लॉग चांगला गाजेल, त्याला व्ह्यूज आणि कमेंट्स खूप सारे येतील, आमच्या शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद सर। आणि हे आहेत आमचे लवली सर, यांचं नाव आहे लवली, राजस्थानचे प्रॉपर आहेत हे आणि यांना मराठी समजत नाही, हिंदीमध्ये बोलतात आपल्यासोबत। आणि आमच्यासोबत सेफ्टीसाठी हे BSF कमांडो आमच्यासोबत येणार आहेत। जसं आपण बघताय माझ्या मागे BSF कमांडोज उभे आहेत। अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्यांची खूप दमछाक होते असे म्हणतात, परंतु या चढाईला आपण सामोरे जाण्यासाठी प्रयत्न आहोत आणि हे पूर्ण करून दाखवणार। एवढंच, सर्वांना शुभेच्छा आहेत। धन्यवाद। थँक्यू सर। सभी लोग वोट दे। तर जसं सरांनी सांगितलं आहे, हे अतिसंवेदनशील क्षेत्र आहे, त्याच्यामुळे आपण जास्त कॅमेराचा यूज करू शकणार नाही इथं। तर मित्रांनो, आता बूथमध्ये पोहोचल्यावरच मी व्हिडिओ स्टार्ट करतो। मी आहे आपल्या जमाकुडू या बूथवर आणि इथे इलेक्शन सुरू झालेलं आहे। जसं आपण बघत आहात, माझ्या मागे वोटर्स आपले मत टाकण्यासाठी आलेले आहेत आणि हा क्षेत्र अतिसंवेदनशील क्षेत्र असल्यामुळे इथे BSF कमांडोज तैनात आहे। मित्रांनो, नुकताच इलेक्शन संपलेलं आहे आणि आता 4:15 वाजलेले आहेत। तर मी आपल्या बूथून निघालो आहे आपल्या बेस कॅम्पला, जिथे माझं सामान ठेवलेलं आहे आणि तिथे आम्ही हे पूर्ण सील केलेलं वस्तू देवरी इथे जमा करून आम्ही परतू आपल्या गावी। खूप छान छोटासा एक गाव आहे, हा गावाचं नाव आहे जमाकुडू आणि हे जमाकुडूमधून मी जात आहे आपल्या सवंगडींसोबत। आणि इथे आल्यानंतर हे दरेकसा माझी एक खूप छान BSF कमांडो मिस्टर महेंदर
सर यांच्याशी माझी भेट झालेली आहे. खूप छान मैत्री झाली आहे आमची यांच्यासोबत. आणि खूप लांब चालून जावं लागते यार, थकून गेलोय मी. हे आमचे सोबते आहेत चालले पुढं. डोंगरगड इथून फक्त 24 किलोमीटर आहे आणि राजनांदगाव फक्त 59 किलोमीटर. मी आपल्याला दाखवतोय जमाकुडो गाव. आणि आता आम्हाला रेल्वे ब्रिज क्रॉस करून आम्हाला आपल्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचणे आहे. बघा दरेकसा रेल्वे स्टेशन. वंदे भारत है क्या ये वाला? वैसा ही दिख रहा है. ही वंदे भारत ट्रेन गेली मित्रांनो आता. ही बघा, ही आहे वंदे भारत ट्रेन. आणि हे माझी सवंगडी चाललेले. सर धन्यवाद. तुमच्यामुळेच आपलं काम खूप सोपं झालंय. आज 5 वाजता, आज तुम्ही नसते तर 5 वाजले असते आपल्या कामाला. नाही ना बाबा, तुमच्यामुळे आपलं काम झालं. एकदम मनातून बोलतोय. मेन पिक्चर म्हणजे पिक्चर झाली आहे आता. एंडिंगची वाट आहे ज्याच्यात हॅपी एंडिंग झाली पाहिजे. आणि हे बघा मित्रांनो, मी पोचलोय आपल्या बेस कॅम्पला. या काममध्ये आम्ही मुक्काम केलता आणि इथूनच सकाळी 4 वाजता आम्ही आपल्या ड्युटीला गेलो होतो. मित्रांनो, तर आज सर्व हे जे माझे मित्रमंडळी बघत आहात, तर सर्वांनी आपलं इलेक्शनचं काम आटोपून आता आम्ही चाललोय रिटर्न आपल्या गावाला. जय महाकाल, जय शिवाजी, जय भवानी. तर मित्रांनो, हे बघा, ही आमची टीम. आता आम्ही जमाकुडो, टोयागोंदी, विचारपूर आणि कोपालगड इतक्या गावामध्ये हे बूथवर आमची सर्वांची ड्युटी होती. आणि ड्युटी आटोपून आम्ही चाललोय परत देवरीला. आणि आम्ही स्टे केलं होतं या बेस कॅम्पमध्ये, जे तुम्हाला मी थोड्या वेळात आधी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. ही आहे आमची बस आणि चालली देवरीला. तर मित्रांनो, बस निघाली आमची. बाय बाय.